नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान स्पर्धा परीक्षा केंद्र पुणेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मी तुमचा मित्र बाळासाहेब बहिर डेली चालू घडामोडी या सिरीजमध्ये किंवा डेली करंट अफेअर्स या सिरीजमध्ये सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो, या सिरीजचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला कोणत्याही न्यूजपेपर वाचण्याची गरज पूर्व परीक्षेसाठी राहणार नाही. तसेच ऑब्जेक्टिव्ह कोणतीही परीक्षा असो, पूर्व असो, मुख्य असो, कोणतीही असो. मित्रांनो, यामध्ये आम्ही सर्व न्यूजपेपर असतील, तसेच तुम्हाला काही केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या जे काही तुमच्या वेबसाईट वगैरे असतील त्यांचा आपण यामध्ये इथं जास्तीत जास्त उपयोग करून ह्या न्यूज घेतल्या आहेत. तर आज 3 ऑगस्ट या दिवशी ज्या काही न्यूज परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असतील त्या आपण इथे पाहणार आहोत. मित्रांनो, यामध्ये आपण महासंवाद असेल, PIB असेल, लोकमत, सकाळ, लोकसत्ता, माटा या सर्व न्यूजपेपरमधून परीक्षेच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या महत्त्वाच्या न्यूज आपण इथे घेतो. तुम्हाला नक्कीच या न्यूज पाहितल्यास तुम्हाला समजून जाईल. आणि मित्रांनो, आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्या मित्रांनाही त्याचा नक्कीच फायदा होईल आणि तुम्हालाही त्यांच्या येणाऱ्या तुमच्या सर्व परीक्षेसाठी त्याचा फायदा होईल. चला मित्रांनो, बघूया आजच्या काही महत्त्वाच्या न्यूज. मित्रांनो, आज पहिली न्यूज बघूया क्रीडा घडामोडीविषयी. बघा मित्रांनो, सध्या नुकतीच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सध्याची सुरू आहे. हिची आवृत्ती आहे मित्रांनो ती 22वी, बरोबर. ती कुठे सध्या UK मध्ये म्हणजेच ब्रिटनमध्ये खेळली जाते. मित्रांनो, या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाविषयी आपण सविस्तर एक व्हिडिओ पूर्ण बघणारच आहोत. जेव्हा सगळी स्पर्धा समाप्त होईल त्याच्यामध्ये त्याची पार्श्वभूमी असेल वगैरे ज्या काही गोष्टी असतील त्या आपण सर्व बघणारच आहोत. यानंतर मित्रांनो, कालचे जे काही विजेते आहेत त्यांच्याविषयी आपण थोडंसं बघूया. बघा मित्रांनो, कालच्या विजेत्यामध्ये विकास ठाकूर या दादाने काय केलं मित्रांनो, रौप्य पदक जिंकलं आहे. ते कशामध्ये जिंकलं आहे तर पुरुष भारोत्तोलनातील 96 किलो वजनी गटात मित्रांनो जिंकलं आहे. सांगतो मित्रांनो, बघा आता विकासचे हे राष्ट्रकुलमधलं 3रं पदक होतं. यापूर्वी 2014च्या ग्लासगो जी राष्ट्रकुल स्पर्धा होती त्यामध्ये सुद्धा त्यांनी काय केलं तर रौप्य पदक जिंकलं होतं. तर 2018मधील गोल्ड कोस्ट जी स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये त्यांनी कांस्य पदक जिंकलं होतं. तर मित्रांनो, यामध्ये प्रश्न विचारण्याची शक्यता कशी असते बघा. इथं प्रश्न असा विचारू शकतात, विकास ठाकूर या खेळाडूने खालीलपैकी राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये कोणते पदक जिंकले आहे, बरोबर. तिथे एक तर रौप्य, कांस्य पदक किंवा सुवर्ण पदक किंवा यापैकी नाही वगैरे असे पर्याय टाकू शकतात. दुसरी गोष्ट, अजून कन्फ्युजनचा जास्त प्रश्न विचारला जातो काय की विकास ठाकूर यांनी रौप्य पदक खालीलपैकी कोणत्या वजनी गटात जिंकले आहे. मग तिथं 96 टाकणार, 71 टाकणार, 49 टाकणार, आपल्याला एक थोडंसं कन्फ्युजन असतं, बरोबर. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या असतात त्या बारकाईने तुम्ही नक्कीच बघून घ्या. किंवा विकास ठाकूर यांनी यावर्षी रौप्य, तर 2014च्या ग्लासगो परिषद इथं कांस्य करतील आणि 18मध्ये रौप्य करतील. असा जरी त्यांनी क्वेश्चन फिरून टाकला तरी तुमचा प्रश्न गेला नाही पाहिजे. त्यामुळे ह्या जी गोष्ट असते बारकाईने त्या आपण नक्की बघूयात आणि तिथं मी पण नक्की बघतो. यानंतर बघा, हरजिंदर कौर मित्रांनो, या ताईला कांस्य पदक जिंकलं या ताईने. आणि ह्या ताईने कोणत्या तर भारोत्तोलनातील 71 किलो वजनी गटामध्ये ह्या ताईने सुद्धा काय केलं, कांस्य पदक जिंकलं आहे. यानंतर पुढची न्यूज बघूया आपण. बघा मित्रांनो, भारतीय टेबल टेनिस संघ जे आहे तर मित्रांनो या आपल्या टेबल टेनिस संघाने काय केलं, सुवर्ण पदक जिंकले. खूप मोठी गोष्ट आहे. बघा मित्रांनो, या अंतिम सामन्यात भारतीय टेबल टेनिस संघाने काय केलं, सिंगापूर या देशाच्या संघाचा काय केलेला आहे, पराभव केलेला आहे. यामध्ये सहभागी खेळाडू कोण कोण येतं, शरद कमल, हरमीत देसाई, सुनील शेट्टी आणि जी सातियन. हे मित्रांनो 4 खेळाडू आहेत. आता भारतीय पुरुष टेबल टेनिस संघ जे आहे मित्रांनो त्याचं एक सलग 2रं सुवर्ण पदक आहे, लक्षात असू द्या. म्हणजे याचा अर्थ काय, 2018मध्ये 2018 कसं मित्रांनो, राष्ट्रकुल स्पर्धा जी आहे ती केव्हा, दर 4 वर्षांनी होते, बरोबर. दर 4 वर्षांनी स्पर्धा होते. म्हणजेच काय झालं, 2018मध्ये याचं हे पदक होतं. यानंतर मित्रांनो बघा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात टेबल टेनिसमधले किती आहे, एकूण 7वं सुवर्णपदक ठरलं आहे. आता भारताने टेबल टेनिस स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक 2006मध्ये जिंकलं होतं मेलबर्न राष्ट्रकुलमध्ये. तर 2018मध्ये गोल्ड कोस्ट इथे कोस्ट मित्रांनो, गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने सुवर्ण पदक जिंकलं होतं. यापूर्वीच बोललोय मी की सलग दुसरे म्हणजे 2018मधली जी गोल्ड कोस्ट झाली ती सुद्धा भारताने सुवर्ण पदक जिंकलं होतं. मित्रांनो, यामध्ये जो एक आपला दादा आहे खेळाडू शरद कमल, याचं एकूण 10वं पदक आहे, लक्षात असू द्या. पुढची न्यूज बघूया आपण. चला मित्रांनो, बघा, भारतीय महिला लॉन बॉल संघ, ह्या लॉन बॉल संघामध्ये भारतीय आपल्या ताईंनी काय केलं मित्रांनो, सुवर्ण पदक जिंकलं आहे. खूप मोठी गोष्ट आहे. आणि कोणत्या प्रकारात जिंकलं तर महिला 4 प्रकारात, लक्षात असू द्या, महिला 4 प्रकारात जिंकलं. मित्रांनो 4 म्हणजे 4, बरोबर. म्हणजे संघ आहे तो 4 महिलांचा संघ होता.
आणि या अंतिम सामन्यात आपण काय केलं, दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. इथे प्रश्न असा जर विचारू शकतात की भारतीय महिला लॉन बॉल संघ जे आहे त्याने अंतिम सामन्यात कोणाचा पराभव केला, दक्षिण आफ्रिकेचा केला. मागं जे आहे आता पूर्वीतलं टेबल टेनिस त्याने सिंगापूरचा केला. एक जमलिंग होऊ शकतं, त्यामुळे बारकाईने गोष्टी तुम्ही थोडं बघून चालत जा. 92 वर्षात पहिल्यांदा भारताने सुवर्णपदक जिंकलंय. यामध्ये सहभागी खेळाडू आहेत लवली चौबे, पिंकी, नयन मौनी सैकिया आणि रूपाराणी तिर्की. बघा 1930ला लॉन बॉल संघाचा म्हणजे लॉन बॉल्स जे आहे या खेळाचा राष्ट्रकुलमध्ये समावेश झाला होता. यामध्ये भारताने आतापर्यंत एकही पदक जिंकलं नाही, हे सर्वप्रथम पदक आहे. परंतु मित्रांनो 2010च्या नवी दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धा झाली. 2010 कुठे झाली, नवी दिल्लीमध्ये. या स्पर्धेत भारताच्या पुरुष संघ आणि महिला संघ या सर्वप्रथम या म्हणजे 1930 पासून जी त्याचा समावेश झाला आहे त्यानंतर प्रथमच आपला संघ तिथं त्यामध्ये पात्र ठरला होता. आणि या वर्षीचे एक वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो अंतिम सामन्यात पोहोचणारा भारताची पहिलीच वेळ ही लक्षात असू द्या. अंतिम सामन्यात सुद्धा भारताची पोहोचण्याची अंतिम सामन्यामध्ये पोहोचण्याची पहिलीच वेळ पहिलीच वेळ आहे. दोन्ही पण लक्ष असू द्या. चला पुढची न्यूज बघूया. आता लॉन बॉल म्हणजे काय बघा. हा खेळ आहे तो एक प्रामुख्याने साधारणपणे हिरवळीवर खेळला जातो. आणि जर तुमचा इंडोर असेल तर इंडोरमध्ये तो म्हणजे तो काय कृत्रिम गवत तयार केलं जातं आणि त्याच्यावर खेळला जातो. यामध्ये कसं असतं, चेंडूला अचूकपणे विशिष्ट वेगात रोल म्हणजे काय करायचं, घरंगळत सोडून एक सोडणे म्हणजे एक तो रोल करून घरंगळत खेळण्याचा प्रकार आहे. हा चेंडू काय करायचा, सर्वप्रथम एक खेळाडू सुमारे 30 मीटर अंतरापर्यंत रोल करतो म्हणजे का घरंगळत तिथपर्यंत न्यायचा. आणि याचा मध्ये एक जॅक असतो. त्या जॅक भोवती इतर खेळाडूंना पण आपले चेंडू आणायला लागतात. आणि ज्याचे ते चेंडू ते जॅक भोवती जास्त असतील तो त्या संघाचा काय असतो, तो संघ विजयी ठरतो. आता याच्यामध्ये प्रकार कसे येतं, हा एक व्यक्ती पण खेळू शकतो किंवा दुहेरी असू शकतो किंवा तिहेरी असू शकतो किंवा 4. त्याच्यामुळे भारताने सुवर्णपदक जिंकले ते कोणत्या प्रकारात, तर 4. त्यामुळे महिला 4 जे तुम्हाला बोललो प्रकार तो इथे लक्षात असू द्या. चला यानंतर पुढचं बघा, विज्ञान तंत्रज्ञान या विषयाशी रिलेटेड आहे. पुढची न्यूज, हेलफायर RX-56 नावाचे सध्या चर्चेत आले. मित्रांनो बघा, नुकतेच अमेरिकेचा जो अल कायदाचा प्रमुख होता ऐमान अल जवाहिरी, तो लादेनंतरचा प्रमुख होता. याच्यावर अमेरिकेने काय केलं, हल्ला करून त्याला ठार केलं. म्हणून हे क्षेपणास्त्र चर्चेत आलं. आता मित्रांनो वैशिष्ट्य म्हणजे कसं आहे, याच्यामध्ये कोणताही स्फोटक वस्तू काही नसते, ह्याचा स्फोट वगैरे होत नाही आहे. ह्याच्या साईडला पाते असतात आणि ते फिरल्यामुळं ते काय होतं, माणसाच्या पोटामध्ये कुठं जे जाईल त्याचे ॲटोमॅटिक सगळं त्याचा मृत्यू होतो. आता त्याची लांबी असते 5 फूट, वजन 100 पाऊंड आहे त्याचं. आणि या क्षेपणास्त्रात निंजा बॉम्बसुद्धा म्हटलं जातं. बघा तुम्हाला जे काही वैशिष्ट्य, ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे अजून काय असतं, एकदा लक्ष जे त्याचं अचूक लक्ष साधण्यात त्याची 100% ते हे करतं. दुसरं हे का असं एखाद्या गाडी वगैरे हे का सोडलं जात नाही, तर ते ड्रोनच्या सहाय्यानं सोडलं जातं. बरोबर, यामध्ये स्फोटके सुद्धा नसतात. मी यापूर्वीच बोललो होतो, याला 6 पाती असतात आणि ती अत्यंत वेगाने लक्ष भेदून त्याच्या अक्षरशः चकत्या करतात. मग ती पात्याचा गोल बिगून साहजिकच ना, पोटात घुसलं ते चकत्या असले की हे होणार मृत्यू तिथं. यालाच काय म्हटलं जातं, फ्लाइंग जिन्स सुद्धा म्हटलं जातं. यानंतरची न्यूज बघूया मित्रांनो. पुढची न्यूज आहे शासकीय योजनाविषयी. काय आहेत बघूया, कोणती स्कीम आहे ही. PIBला होती मित्रांनो. मागची न्यूज आपण महाराष्ट्र टाइम्सला होती ती पाहिली. बघा मित्रांनो, औषध उत्पादन उद्योगांचे बळकटीकरण म्हणजे SPI, बरोबर, ही योजना चर्चेत. काय मित्रांनो, औषध उत्पादन विभागाने अलीकडेच काय केलं, 11 मार्च रोजी औषध उत्पादन उद्योगाचे बळकटीकरण SPI योजना जी आहे ही जर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, बरोबर. आणि ही योजना देशभरात सर्व भागात काय लागू आहे, म्हणजे संपूर्ण देशात लागू आहे. हिचा कालावधी जे आहे तो 5 वर्षाचा आहे. औषध उत्पादनासाठी एक प्रोत्साहन द्यायचं जेणेकरून त्याचं उत्पादन पण वाढेल आणि जास्तीत लोकांना पण याचा फायदा होईल, बरोबर. याची आर्थिक तरतूद यासाठी 500 कोटीची केलेली. आणि ह्यामध्ये 3 उपघटक आहेत. कोणते कोणते आहेत, सामान्य सुविधासाठी औषध उत्पादन आणि उद्योगाला सहाय्य करायचं. दुसरं, औषध उत्पादन तंत्रज्ञानाची सुधारणा करायची आणि औषधे आणि वैद्यकीय उपकरणांना प्रोत्साहन आणि विकास द्यायचा, अशी ती स्कीम आहे. यानंतर पुढची न्यूज बघूया आपण. राष्ट्रीय घडामोडी विषय आहे. काय ते तुम्हाला लगेच सांगतो. बघा मित्रांनो, राष्ट्रीय जलमार्ग. आता राष्ट्रीय जलमार्ग काय ही न्यूज चर्चेत काय ते तुम्हाला सांगतो. देशात जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय जलमार्ग कायदा 2016 या अंतर्गत काय केलं त्यांनी, 24 राज्ये आणि 24 राज्यात 11 जलमार्गांना काय केलं, राष्ट्रीय जलमार्ग म्हणून घोषित केलेलं आहे. नॅशनल वॉटरवे
म्हणून घोषित केलं आहे. या जलमार्गांच्या तांत्रिक आर्थिक व्यवहार्यता आणि विस्तृत प्रकल्प अहवालाच्या निष्कर्षांच्या आधारे यापैकी काय केलं, पैकी लक्षात असू द्या 26 राष्ट्रीय जलमार्गासाठी काय केलं त्यांनी, भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाने एक कृती आराखडा तयार केला आणि जो मालवाहतूक प्रवासी वाहतुकीसाठी एक चांगला म्हणून सांगितलंय. मित्रांनो, या 26 मध्ये महाराष्ट्रातील 5 राष्ट्रीय जलमार्ग आहेत. 5 तुम्हाला सांगतो, 5वी पण इथं 5 आपण 4 आहेत, 5 पुढे इथे विसरला घ्यायचा. बघा 5 कोणते कोणते आहेत. एक आहे आंबा नदी, राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 10 वर आहे. दुसरा आहे तो दाभोळ खाडी वशिष्ठी नदीवर आहे, जलमार्ग क्रमांक 28 वर आहे. तिसरा आहे तो मित्रांनो नर्मदा नदी, जलमार्ग क्रमांक 73 वर आहे. आणि नर्मदा नदीवरचा साहजिकच महाराष्ट्र आणि गुजरात राज्याला कसा आहे तो जोडणार आहे. चौथा आहे मित्रांनो तापी नदीवर, जलमार्ग क्रमांक 100 वर. आणि मित्रांनो यानंतर एक आहे तो 85 वर आहे, तो तुम्हाला पुढं. त्यामुळे सगळी 26ची काय करूया की एकदा ओव्हरव्ह्यू लिस्ट बघूया. म्हणजे कधी कधी मित्रांनो काय होईल, याच्यावर प्रश्न कधी कधी जोड्यालावामध्ये पण विचारू शकतात, जास्तीत जास्त महाराष्ट्रावर विचारू शकतात. खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय जलमार्गांचा महाराष्ट्रामध्ये समावेश आहे ते पण कधी कधी प्रश्न विचारण्याची शक्यता असते. तुम्ही एक चालता आढावा घेऊयात. नॅशनल वॉटरवे बघा, जलमार्ग क्रमांक 1 गंगा भगीरथी हुगळी नदीवर आहे. यामध्ये कोणत्या कोणत्या राज्यांचा समावेश आहे, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे. दुसरा आहे मित्रांनो तो नॅशनल वॉटरवे ब्रह्मपुत्र नदीवर आहे, आसाम राज्यामध्ये. तिसरा आहे तो राष्ट्रीय जलमार्ग 16 क्रमांकाचा तो बराक नदीवर आहे, तो पण मित्रांनो आसाममध्ये आहे. राष्ट्रीय क्रमांक जलमार्ग 3 पश्चिम किनारपट्टी केरळमध्ये आहे. मित्रांनो चौथा राष्ट्रीय क्रमांक 4 राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक आहे तो 4 कृष्णा नदीवर आहे, आंध्र प्रदेशमध्ये. जलमार्ग 5 ओडिशा राज्यात आहे मित्रांनो. जलमार्ग 6 जलमार्ग 8 केरळ राज्यामध्ये. राष्ट्रीय जलमार्ग 9 तो आहे तो केरळ राज्यामध्येच. राष्ट्रीय जलमार्ग 27 तो कंबरजुवा नदी गोव्यामध्ये. आणि राष्ट्रीय जलमार्ग मित्रांनो 68 मांडवी नदी, ती पण काय कुठं गोव्यामध्ये. आपल्या सिंधुदुर्गच्या खालीच मांडवी नदी आहे, ती लक्षात असू द्या. यानंतर पुढचं मित्रांनो राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 86 बघा रूपा नदी बरोबर. 12 बघा मित्रांनो राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 97 बघा सुंदरबन जलमार्ग पश्चिम बंगालमध्येच आहे. राष्ट्रीय जलमार्ग 111 गोव्यामध्ये. मित्रांनो राष्ट्रीय जलमार्ग 10 महाराष्ट्रातले आहे, ते त्याला हायलाईट करून ठेवा, स्टार करून ठेवा. अंबा नदी लिहून घ्या वाटलंच तर, महाराष्ट्रामध्ये आहे. राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 40 घाघरा नदी बिहारमध्ये. राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 44 इच्छामती नदी पश्चिम बंगालमध्ये. राष्ट्रीय जलमार्ग 52 काली नदी कर्नाटकमध्ये बरोबर. मित्रांनो राष्ट्रीय जलमार्ग 57 कोपिली नदी आसाममध्ये आहे. राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 25 चापोरा नदी गोव्यामध्ये. आणि राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 37 गंडक नदी बिहारमध्ये आहे. यानंतर पुढचा 21 बघा राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक मित्रांनो हा जे आहे 28 दाभोळ खाडी वशिष्ठ नदी महाराष्ट्रामध्ये आहे. राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 73 नर्मदा नदी महाराष्ट्र आणि गुजरात त्याच्यावर आहे. राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक मित्रांनो वरती घ्यायचा राहिलेला 85वा तो कुठे, रेवदंडा खाडी कुंडलिका नदी महाराष्ट्रामध्ये आहे बघा मित्रांनो. त्यानंतर राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक सोन नदी बिहार. राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 100 तापी नदी महाराष्ट्र आणि गुजरात. मित्रांनो यानंतर राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 31 धनशिरा आसाम. मित्रांनो महाराष्ट्रातलं बघा 1 2 3 4 आणि यापूर्वी पाहिलं आपण 1 5 असे एकूण 5 राष्ट्रीय जलमार्ग महाराष्ट्रात आहेत. त्यांचा व्यवस्था तुम्ही बघून घ्या मित्रांनो. यानंतर पुढचं बघूया आपण महत्त्वाचे वन लायनर. सागरी विज्ञानातील मित्रांनो त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने काय केलं तर डॉक्टर अनिंदा मुजुमदार यांना 2000 या वर्षासालीचा महासागर विज्ञानातील राष्ट्रीय पुरस्काराने काय केले सन्मानित केलं आहे. यानंतर संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनिया गुटेरेस. मित्रांनो भारतातील उच्च शिक्षण प्रवेशाचे प्रमाण 2030 पर्यंत किती टक्के करायचे, 50% करण्याचं उद्दिष्ट आहे. प्रश्न विचारू शकतात, लक्षात असू द्या. यानंतर चेन्नई जवळील मरीना हा आशियातील सर्वात मोठा समुद्र किनारा आहे. त्यानंतर मित्रांनो आंतरराष्ट्रीय तटीय स्वच्छता दिन 17 सप्टेंबरचा आहे. पुढचं बघूया काय महत्त्वाचे बघा. मालदीवचे राष्ट्रपती आहेत मित्रांनो इब्राहिम मोहम्मद सोलह. बघा मित्रांनो पुढचा भारत सरकारने काय केलं सध्या 72,000 मेगाहर्ट्जचे स्पेक्ट्रमचे लेआउटसाठी खोले 5Gचे हा मित्रांनो हे 5G बरोबर. तर यामध्ये सर्वाधिक बोली जिओने लावली. त्यानंतर मित्रांनो दुसरा आहे तो एअरटेलचा क्रमांक आहे, नंतर आयडियाचा वगैरे क्रमांक आहे. यामध्ये एकूण भारत सरकारला मित्रांनो 1.5 लाख कोटी रुपये काय झाले स्पेक्ट्रम एकूण जमा झालेत. मित्रांनो MIDC तिची स्थापना 1 ऑगस्ट मित्रांनो लक्षात असू द्या 1 ऑगस्टला स्थापना झाली आणि ती महाराष्ट्र राज्य सरकारमार्फत स्थापन केलेलं आहे. मित्रांनो या स्थापनेला नुकते 60 वर्ष पूर्ण झालं. म्हणजेच हरित महोत्सव या वर्षी त्याचा आहे. हरित महोत्सव साजरा
केला जातो, बरोबर. 7 वर्ष म्हणजे हरित महोत्सव मित्रांनो. याच्याविषयी आपण सविस्तर थोडंसं एक 5-10 मिनिटाचा व्हिडिओ बघूया, स्थापना, त्याचे उद्दिष्ट वगैरे काय काय असेल ते. यानंतर मित्रांनो पुढची न्यूज, IIT मुंबई, बरोबर, लक्षात ठेवा. IIT मुंबई. IIT मुंबईच्या नियामक मंडळाच्या प्रमुखपदी काय केलं, अध्यक्षपदी थोडक्यात डॉक्टर शरद सराफ यांची नियुक्ती केली. मित्रांनो चर्चेत असण्याची गोष्ट म्हणजे काय, हे IITचे विद्यार्थी, बरोबर, मुंबई IITचे विद्यार्थी आणि मुंबई IITचाच विद्यार्थी त्या संस्थेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी होण्याची ही तिच्या इतिहासातील काय पहिलीच गोष्ट आहे. त्याच्यामुळं हे आपण घेतलं आहे. ही न्यूज PIBL होती मित्रांनो. आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद मित्रांनो. आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.